हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर म्हणून आपल्याला चौकस व्हायचं आहे, थोडं बुद्धीने काम करायचं आहे. झाडफूक केल्याने गोष्ट घडणार नाही. त्याला आपल्या परमात्म्याशी जोडायचं, तो पण आपलं धन जमा करेल. तुम्ही पण करा. काय सांगतात? शब्द महल में सिद्धि 24 अंश बिछोड़े विश्वे 20. एक सिद्धि सुर देव मिलावे, एक सिद्धि मन वृत्ति बतावे. एक सिद्धि होवे पवन स्वरूपी, एक सिद्धि होवे अनुरूपी. एक सिद्धि निस्वासर जागे, एक सिद्धि सेवक हो आगे. एक सिद्धि स्वर्गापुर धावे, एक सिद्धि जो सब घट छावे. एक सिद्धि सब सागर पीवे, एक सिद्धि जो बहुजुग जीवे. एक सिद्धि जो उड़े आकाशा, एक सिद्धि परलोक के वासा. एक सिद्धि कष्ट तन जारा, एक सिद्धि तन हंस निहारा. एक सिद्धि जल डूब न जाई, एक सिद्धि जल पैर न लाई. एक सिद्धि बहु चोले धारे, एक सिद्धि नीत तो विचारे. एक सिद्धि पांचो तत नीरम, एक सिद्धि जो बजर शरीरम. एक सिद्धि पीवे नहीं खाई, एक सिद्धि जो गुप्त छिपाई. एक सिद्धि ब्रह्मंड चलावे, एक सिद्धि जो सब नाद मिलावे. एता खेल खिलारी खेले, सो हम हंसा प्रगट बेले. 24 को ना दिल चावे, सो हंसा शब्द अतीत कहावे. प्रासिद्धि पूर्ण पटरानी, सतलोक की कहूँ निशानी. सतलोक सुख सागर पाया, सतगुरु भेद कबीर लखाया. परमहंस पे खो परवाना, जन कहते दास गरीब दीवाना. आता आदरणीय गरीबदास साहेबजी गावछोडाणी जिल्हा झज्जरवाले यांना परमेश्वर भेटले होते स्वतः येऊन गावछोडाणीच्या जंगलात, शेतात, जिथे हे आपल्या अन्य सहयोगी साथी गवळ्यांच्या सोबत, अन्य गुराख्यांसोबत तिथे गायी चारत होते. 10 वर्षांचे बालक होते. आणि परमात्म्याचे विधान आहे जे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82च्या मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54च्या मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या मंत्र 8 व 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95च्या मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 16 पासून 20 पर्यंत आणि अजून पण अनेक ठिकाणी हे स्पष्ट केलं आहे की परमात्मा वरच्या लोकात राहतो आणि तिथून सशरीर येतो, गती करून येतो, चालत येतो. चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना तत्वज्ञानाने परिपूर्ण करतात, परिचित करतात. आणि इथे हे परमात्मा येऊन कवीप्रमाणे आचरण करतात. आपल्या मुखकमलातून बोलून बोलून ते यथार्थ ज्ञानाचे उच्चारण करतात, ज्या कारणाने ते प्रसिद्ध कवीची पण उपाधी प्राप्त करतात. तर पुण्यात्म्यांनो, याच आधाराने तो परमेश्वर या कलियुगात गावछोडाणी जिल्हा झज्जर हरियाणा प्रांतात आदरणीय गरीबदास साहेबजी त्या चांगल्या आत्म्याला, नेक आत्म्याला, दृढ भक्ताला भेटले, सतलोकात घेऊन गेले आणि सगळ्या ब्रह्मांडांचा परिचय करून दिला. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे लोक दाखवले, धर्मराजाचा लोक दाखवला, नरक आणि स्वर्ग दाखवला, देवी देवतांची स्थिती दाखवली आणि हा पितर भूताचा लोक, जो पितर लोक, तो दाखवला. मग
काळ जिथे 1,00,000 मानव शरीरधारी लोकांना भाजून खातो ती तप्तशिला दाखवली. मग 11वे द्वार पार करून अक्षरपुरुषाच्या लोकात 7 शंख ब्रह्मांडांना पार करून मग भवर गुहेतून पुढे 12वे द्वार पार करून सतलोकात पोहोचले, जिथे परमात्म्याचे निजस्थान आहे आणि तुम्ही व आम्ही सगळे तिथे राहत होतो. तिथे तुमचे महाल आज पण जसेच्या तसे विद्यमान आहेत. तुमचे खूप मोठे स्थान आहे. हरे भरे तिथे फळदार वृक्ष आहेत, सदाबहार वृक्ष आहेत आणि तिथे कोणत्याही वस्तूचा अभाव नाही. तिथे जन्ममृत्यू होत नाहीत. तिथे वृद्धावस्था नाही आहे. तिथे मृत्यू नाही आहे. तुमचा जसाच्या तसा परिवार जोडलेला असेल. जसे तुमच्या शरणात तुमच्या घरात जितकी पण मुले जन्म घेतील ते तुमचे पुण्य आत्मा असतील आणि तुम्ही पहिले तिथे जाल. अशा प्रकारे याच साधनेने ते पण तुमच्याजवळ तिथे पोहोचतील व तुमचा परत जसाच्या तसा एक परिवार जोडलेला असेल. आता पुण्यात्म्यांनो, ज्या लोकात तुम्ही राहत आहात हा लोक काय राहायचा आहे? आपल्याला इथे काळाने खूप भांग पाजून ठेवली आहे आणि आपण यातच मस्त आहोत. आपल्याला जास्त दिसतच नाही. आता तुमचा परिवार आहे, तुमची मुले आहेत, नातेवाईक आहेत, भाऊ बहीण, पती पत्नी तुम्हाला किती प्रिय वाटतात आणि जे घर बनवून तुम्ही आरामात राहत आहात किती छान वाटते. आणि एका सेकंदात मृत्यू झाला तर खाक आहे. हे काय तुमचं आहे? काया तेरी है नहीं, ये माया कहाँ से हो? परमात्मा म्हणतात हे शरीर तुझं नाही आणि तू चिकटून बसलायस आपलं समजून घर बंगल्याला, फॅक्टरी आणि त्याला. कुठे बुद्धी नष्ट झाली तुमची? कारण हे ज्ञानाच्या कमतरतेच्या कारणाने आपण इथेच चिकटलो. आता तिथे जाऊ आपण. कधी मृत्यू होत नाही, वृद्धावस्था नाही, कोणाला वृद्ध होणे नको आहे आणि कोणाला मरण नको आहे. शेवटच्या श्वासापर्यंत पण असा विचार करतो, एक श्वास अजून दे भगवान, 10 दिवस अजून मिळू दे आणि तरी पण मृत्यू होणार. तर अशा लोकात आपण राहत आहोत. तर मृत्यू तर इथे डेफिनेट आहे, परंतु या मृत्यूच्या पहिले ज्या क्रिया दास तुम्हाला सांगेल त्या करा बस. आणि मग मालकांवर सोडून द्या. तुम्हाला सतलोकात नेले जाईल. तिथे गेल्यानंतर परत पुनर्जन्म तुमचा होणार नाही. म्हणतात भक्ति बीज होय जो हंसा, 18 तास के 71 वंसा. 101 पिढ्या पार होतील तुमच्या जर खऱ्या मनाने लागून राहाल तुम्ही. कारण तुम्ही दृढ झालात तर तुमची मुले दृढ होतील. तर गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले. त्यांनी मग हे सांगितले की हा जो मंत्र मला मिळाला आहे आणि हाच तुम्हाला जेव्हा प्राप्त होईल. यात काय सांगितलंय? शब्द महल में सिद्धि 24 अंश बिछोड़े बिसवे बीसा. या 24 सिद्धी आहेत भक्तीच्या या मार्गात. आणि जो याचा दुरुपयोग करेल, या सिद्धींचा प्रयोग करेल, लोक दिखावा करू लागला तर परमात्म्यापासून दूर व्हायला लागाल. एक सिद्धि सुर देव मिलावे, एक सिद्धि मनवृत्ति बतावे. या सिद्धी आहेत. एक सिद्धि हो पवन स्वरूपी, एक सिद्धि हो वे अनुरूपी. एक सिद्धि निस्वासर जागे, एक सिद्धि सेवक हो आगे. एक गोहाणाच्या जवळ गाव आहे खेडी दमकल. तिथे या दासाच्या मामाचे गाव आहे ते. तिथे आम्ही जात राहत असायचो. तर तिथले लोक काय सांगत असायचे की इथे एक नेकीराम नावाचे कबीरपंथी होते. आता हे तर झेंडा लावणार कबीर पंथाचा आणि रिकामी ओझी वाहत होते. तर काय सांगतात, तिथे एक आश्रम बनवलेला आहे नेकीरामजीचा आणि ते नेकीरामजी होते घिसादास साहेबजींचे शिष्य. परंतु घिसादास साहेबजींची साधना ती होती जी परमेश्वराने सांगितलेली होती आणि नेकीरामजी पूर्वजन्माचे कोणी साधक तपस्वी होते. परंतु ते जुने दुखणे सोबत राहते. जे गुरुदेवांकडून पूर्ण मंत्र तर त्यांना मिळाले नव्हते, कोणाला दिले नाहीत त्यांनी. परंतु इतर ज्या साधना सांगितल्या होत्या त्या पण त्यांना कल्याणकारक होत्या. कारण त्यांना मनुष्य जन्म मिळत राहिले यावेळेपर्यंत ते येतील.
अशा साधना हे संत आपल्याला देऊन गेले होते. त्याने ते पण सोडून दिले आणि जुने दुखणे घेऊन तप करू लागले. त्या तपाने त्याच्यात सिद्धी आली. संपूर्ण रात्र म्हणजे झोपत नव्हते. तर त्या आश्रमाच्या निर्माणाची गोष्ट सांगतात तिथले ते लोक की नेकी रामजी इथे वनात येऊन बसले होते वृक्षाच्या खाली आणि साधू संतांच्या रूपात होते. गाववाल्यांनी पाहिले, 1 दिवस पाहिले, 2 दिवस पाहिले, 10 दिवस पाहिले की बाबा महात्मा दिवस रात्र जागा असतो, झोपत नाहीये. एक चर्चेचा विषय झाला. लोकांनी रात्री लपून पाहिले, दिवसभर त्याच्याजवळ बसून राहायचे. ड्युटी लावली, बाबा खात्री करा, पूर्ण शोध घ्या. तर त्यांनी 1 महिन्यापर्यंत पाहिले, तो झोपला नाही. आणि या गोष्टीमुळे तो महात्मा म्हणून मिरवला गेला. आश्रम बनवला, पूजा सुरू झाली, खाक होता तो. हे घोडे सगळे दिवस रात्र जागतात, मोक्ष होईल का? तर हे सगळे विना ज्ञानाने आपण अशी ओझी वाहत होतो. एक सिद्धि निस्वासर जागे, एक सिद्धि सेवक हो आगे, एक सिद्धि स्वर्गापुर धावे, एक सिद्धि जो सब गच्छावे. आता जसे हे गोपीचंद आणि भर्तरीजींना आपल्या हिंदू समाजात मानतात की हे मुक्त झाले, हे पार झाले, पार नाही झाले, हे तर इथेच भटकत आहेत. जैसे एक सिद्धि स्वर्गापुर धावे. आता अशी सिद्धी होते त्यांना, मृत्यूनंतर हे स्वर्गात पण जाऊ शकतात आणि तिथून इथे पण येऊ शकतात आणि ते आपला जीवन नाशच करत आहेत. मग सांगितलंय एक सिद्धि सब सागर पीवे, एक सिद्धि जो बहुजुग जीवे. एक सिद्धी सगळे समुद्र पिऊन टाकते. आता जसे तुम्हाला सांगितले होते, अगस्त ऋषीजींनी हीच ढोर मेहनत केली होती. एक सिद्धी प्राप्त केली की 7ही समुद्र प्यायले. मग झाला का मुक्त? म्हणजे मोक्ष मार्ग यापेक्षा वेगळा आहे, जो आजपर्यंत आपल्या हाती लागला नव्हता. आता दया केली भगवानाने, तो मोक्ष मार्ग तुम्हाला प्राप्त होत आहे. आता जसे जो प्रसंग चालू होता की तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी आहात, तुम्हाला सद्गुरू भेटले, ते संत भेटले. जसे गीताजी अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 18च्या वर वर्णन चालू आहे की गीता ज्ञानदाता सांगतो की हे ज्ञानी आत्मा आहेत तर उदार, कारण त्यांचा उद्देश हा होता की मनुष्य जन्म परत परत नाही मिळत आणि मनुष्य जन्म प्राप्त करून परमात्मा प्राप्ती नाही झाली तर जन्म पण व्यर्थ आहे. त्यांना हे पण ज्ञान झाले की अन्य उपासना, देवी देवतांची पूजा नाही करायची, याने मोक्ष नाही मिळणार. परंतु ते माझ्यावाल्या अनुत्तम साधनेत, अति नीच साधनेतच आश्रित राहिले, माझ्यावाल्या अतिनीच गतीत आश्रित राहिले. गती कोणती? स्वर्ग ब्रह्मलोकातून ओम नामाने ब्रह्मलोक प्राप्त होईल, परत जन्ममृत्यू जसेच्या तसे. गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 19 मध्ये स्पष्ट केलं गीता ज्ञानदात्याने की बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवानमान प्रपद्यते, वासुदेव हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. होय होय, काय सांगू इच्छितात गीता ज्ञानदाता की खूप खूप जन्मांनंतर शेवटच्या जन्मात कोणी ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी आत्मा, बुद्धिमान व्यक्ती ब्रह्मपर्यंतची साधना करतो, नाहीतर या खालच्या साधनांमध्येच कोणा भूत प्रेतांच्या पितरांच्या श्राद्धात गोंधळलेले किंवा श्री विष्णू, श्री शिवजी, ब्रह्माजी, देवी देवतांची पूजा करतो. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांनंतर शेवटच्या कोणत्या जन्मात ज्ञानी आत्मा माझी भक्ती करतो आणि वासुदेव हा सर्वमितीस महात्मा सुदुर्लभ. होय होय, हे सांगणारा की वासुदेवच सर्व काही आहे. सर्वम सर्वम, सर्वम मीन्स तोच सर्व पापनाशक आहे, तोच सर्व सृष्टी रचनाकार आहे आणि तोच सर्व कष्ट निवारक आहे आणि तोच सुखदाता आहे, तोच पूर्ण मोक्षदाता आहे, तो वासुदेव आहे. आता जसे आपण श्रीकृष्णजींना वासुदेव म्हणतो, वासुदेव तर त्याच्या वडिलांचे नाव होते आणि वासुदेव नाव ठेवले होते वेदातून, कारण की आपले जे ब्राह्मण गुरुदेव होते
आपल्या हिंदू मुलांचे नाव वेदातूनच शुभ वर्गीकरण करून ठेवत असत, तर वासुदेव त्याचा पिता होता, श्रीकृष्ण नव्हते. वासुदेवाचा अर्थ होतो ज्या परमात्म्याची सगळीकडे उपस्थिती असेल, सगळ्यांवर ज्याचा कंट्रोल असेल, जो सर्व व्यापक असेल. व्यापक मीन्स जसे भारताचे प्रधानमंत्रीजी, आपल्या हिंदुस्थानातील सगळ्या राज्यांवर पण ज्यांची सत्ता आहे ते वासुदेव आहेत भारतातील. आता जसे डिस्ट्रिक्टमध्ये एक डेप्युटी कमिशनर आहे, तो वासुदेव नाही आहे, केवळ एक जिल्ह्यामधील काही आंशिक शक्ती त्याच्याकडे आहे. एक मंत्री आहे म्हणजे पूर्ण हरियाणामध्ये, पूर्ण भारतावर व्यापक नाही आहे. तो केवळ आपल्या एक विभाग स्टेटमध्ये एका विभागाचा मालक आहे. तो भारताचा मालक नाही आहे, वासुदेव नाही आहे, त्याचे सगळीकडे अस्तित्व नाही आहे त्याचे. असेच मुख्यमंत्री आपले एक राज्यात प्रधान आहेत, मुख्य आहेत, परंतु ते सर्व भारतात व्यापक नाही आहेत. तर प्रधानमंत्री जो आहे तो वासुदेव आहे आणि तो सर्व सुखदायी आहे. म्हणजे जितक्या शक्ती आहेत मंत्री, मुख्यमंत्री स्टेटचे किंवा तसे अन्य मंत्री जे सेंटरचे, आणि जितके पण जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा अधिक पॉवर आहे त्याच्याजवळ, आणि त्यातून प्राप्त पॉवर त्याने पुढे वाटून ठेवली आहे. त्याच्यात सगळी पॉवर आहे. तो ते पण काम करू शकतो जो एक पटवारी करतो, एक DC करू शकतो. त्याच्या संकेतामुळे 2 मिनिटात सगळे काही होऊ शकते. तर सांगायचा मुद्दा हा आहे की वासुदेव हा सर्वमिती. आता स महात्मा सुदुर्लभ हे सांगणारा संत की तो परमात्मा सर्व काही आहे. ना अक्षर पुरुषाकडून मुक्ती, ना अक्षर पुरुषाकडून मुक्ती, ना ब्रह्मा विष्णू महेश देवी देवता आणि आन उपासनेने मुक्ती नाही होऊ शकत. हे सांगणारा की वासुदेवच सर्वम, तो वासुदेवच सर्व काही आहे. सर्वम म्हणजे पूर्ण मोक्षदायक आहे, सर्व कष्ट निवारक आहे, सगळ्यांचा पालक आहे, सगळ्यांचा जनक आहे, पूर्ण मोक्ष मिळवून देणारा तोच आहे. हे सांगणारा संत खूप मुश्किलीने मिळेल, सुदुर्लभ. आता पुण्यात्म्यांनो, जसे ब्रह्माजी रजगुण, विष्णूजी सत्वगुण, शिवजी तमोगुण आहेत, आणि हे एका ब्रह्मांडात एक विभागीय मंत्री आहेत आणि केवळ 3 लोकांवर अधिपत्य आहे यांचे, एक विभागाचे. या पृथ्वी लोकावर, आपल्या खाली स्वर्गलोक, पाताळ लोकावर, वरती स्वर्गलोकावर, त्याच्या अतिरिक्त पण या ब्रह्मांडात खूपसे असे लोक आहेत ज्यावर त्यांची प्रभुता नाही आहे. तिथे त्या ब्रह्मची आपली म्हणजे केंद्रशासित समजा त्या काळाची आपली वेगळीच प्रभुता आहे. तर हे ब्रह्मा विष्णू महेश वासुदेव नाही आहेत. एका ब्रह्मांडात केवळ 3 लोकांवर एक विभागीय मंत्री आहेत, आणि ब्रह्म केवळ हा क्षरपुरुष 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे. हा असंख्य ब्रह्मांडांवर व्यापक नाही आहे, त्याचा मालक नाही आहे, वासुदेव नाही आहे. आणि अक्षरपुरुष जे गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16-17 3 पुरुष सांगितले आहेत, अक्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. क्षरपुरुष 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, हा काळ आहे, हा ब्रह्म आहे. अक्षरपुरुष हा 7 शंख ब्रह्मांड, नीलशंख, नीलपद्मशंख, जे गणिताच्या पद्धतीने समजून घ्या, 7 शंख ब्रह्मांडाचा मालक आहे. परंतु असंख्य ब्रह्मांडांचा ओव्हरऑल कंट्रोलर वासुदेव नाही आहे. ओव्हरऑल कंट्रोलर वासुदेव आहे. परमक्षर ब्रह्म, उत्तम पुरुष तो अन्य परमात्मा इति उदाहरता, य लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वर. तो उत्तम पुरुष परमक्षर ब्रह्म आहे. गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारले की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात तत्ब्रह्मची माहिती दिली आहे की तत्ब्रह्मला जी व्यक्ती जरा आणि मरणातून सुटायचा प्रयत्न करत आहेत, जरा म्हणजे वृद्धावस्थेच्या दुःखातून, मरण म्हणजे मृत्यू, जरा आणि मरणातून सुटण्याचा जे प्रयत्न करतात ते तत्ब्रह्मविदू, ते त्या तत्ब्रह्माला जाणतात आणि सगळ्या अध्यात्माशी परिचित आहेत आणि सगळ्या कर्मांनी परिचित प्राणीच इथल्या कोणत्या वस्तूची डिमांड करत नाही. केवळ जरा म्हणजे म्हातारपणाच्या दुःखातून हे परत आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतात. 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारले किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितले की तो परमक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे. आणि गीताजी अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 व 7 मध्ये गीता ज्ञानदाता त्याची भक्ती करायला सांगतो
की माझी साधना कर. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 तो त्याच्या भक्तीचा विधी सांगतो. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मानुस्मरण यह प्रयाती तजम देहम स याती परमाम गतीम. माझ्या स्तराची जी परमगती प्राप्त होईल तो माझा एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स, मज ब्रह्मचा. तर 8व्या अध्यायाच्या 5 व 7 स्वतःविषयी सांगतो की माझी भक्ती कर, मला प्राप्त होशील. आणि युद्ध पण करावे लागेल. इथे शांती नावाची गोष्ट नाहीये. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटले, जर तुला परम शांती पाहिजे आणि ते सनातन परमधाम पाहिजे. आणि 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटले आहे की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात येत नाही. आणि ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे आणि त्याचीच भक्ती करा, दुसऱ्याची नाही. त्याची प्राप्ती करून घ्यायची तर त्या परमेश्वराला शरण जा. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 7 स्पष्ट केले आहेत की माझी भक्ती कर, मला प्राप्त होशील, परंतु युद्ध करावे लागेल. युद्ध पण कर आणि माझे स्मरण पण कर. तर युद्ध जिथे आहे तिथे शांती खाक आहे. युद्धाला तर घाबरून अर्जुन नकार देत होता, मला नाही लढायचे, भीक मागून खाईन, आम्ही राज्य पण सोडून देऊ, भिकारी बनू, परंतु हा नाश नाही करणार. या काळाने त्याला जबरदस्ती घाबरवून धमकावून उलटसुलट बकवास करून आणि युद्ध करायलाच लावले. आता 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 गीता ज्ञानदाता सांगतो, जर तुला त्या परमशांतीची प्राप्ती करायची आहे, त्या परमात्म्याकडे जायचे आहे, तर त्याची 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात सांगितले, त्याच्या प्राप्तीचा ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मण त्रिविधः स्मृतः. त्याच्याविषयी त्याने स्वतःच सांगितले की मी नाही जाणत. कोणत्याही तत्वदर्शी संताला विचार, जर त्याची साधना करायची असेल तर तो मंत्र आहे. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 तिन्ही मंत्र त्या परमक्षर ब्रह्मसाठी सांगितले आहेत की त्याची भक्ती करशील तर त्या परमक्षर ब्रह्मला प्राप्त होशील. तो पूर्ण परमात्मा प्राप्त होईल जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी या संसारात नाही येत. तर इथे गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 19 हे स्पष्ट करत आहे की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मान प्रपद्यते. 7व्या अध्यायाच्या 12 15 तर स्पष्ट केलेच होते. तिन्ही गुण, रजगुण, ब्रह्मा, सत्वगुण, विष्णू, तमोगुण, शिवजीची साधना करणारे, राक्षस स्वभाव धारण करणारे, मनुष्यांमध्ये नीच वाईट कर्म करणारे मूर्ख आहेत. मग स्वतःविषयी सांगतो की माझे 4 प्रकारचे साधक माझी साधना करतात, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासूला रिजेक्ट करतो की हे भक्त नाहीत. ज्ञानी माझे आत्मा आहेत, ज्ञानी मला आवडतात आणि त्यांना मी चांगला वाटतो कारण ते माझ्यासाठी तळमळत आहेत, परंतु त्यांना तत्वदर्शी संत न भेटल्यामुळे ते माझ्यावाल्या अनुत्तम, अतिनीच, अश्रेष्ठ गतीमध्ये आश्रित राहिले. तर पुण्यात्म्यांनो, दास तुम्हाला हे सांगू इच्छित होता की तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी आहात की तुम्हाला तो संत भेटला जो वासुदेवाचे ज्ञान ठेवतो. आणि तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी आहात याचे तुम्हाला ज्ञान नाही, या दासाला माहिती आहे. आता जो प्रसंग आपण त्याच्याकडे येऊया. आता जसे ज्यावेळी आदरणीय गरीबदास साहेबजी गावछोडाणी, जिल्हा झज्जरवाले, परमात्म्याचा प्रिय आत्मा, गावछोडाणीमध्ये एक शेतकरी होते, जाट होते आणि आपला व्यवसाय करत होते शेतीचा. जसा पण अशी वेशभूषा होती जसे सामान्य हरियाणातले धोतर कुर्ता घालायचे, बिलकुल एक सिंपल शेतकरी जसा असतो. आणि आपण संतांची वेश परिभाषा बनवून ठेवली आहे. दाढी वाढवलेला, डोक्यावर मोठ्या मोठ्या जटा असलेला, शरीरावर अंगावर राख फासून ठेवलेला, कुठे धुनी पेटवून बसलेला, किंवा लाल पिवळे कपडे घातलेला, किंवा कुठे पूर्ण मुंडन केलेला, 2-4 ठिकाणी गंध लावलेला असेल, गळ्यात 5-7 माळा घातलेल्या असतील. तर आपण संतांची वेशभूषा अशी मानून ठेवली होती. आणि गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले, सतलोक दाखवला, ते मूळ मंत्र दिले सगळे, ते भक्ती करत असत. आणि परमात्म्याने सांगितले होते जो 12वा पंथ गरीबदासाचा येईल त्यात माझ्या महिम्याची वाणी परत प्रकट होईल. तर गरीबदासजींच्याद्वारे परमेश्वराने आपले यथार्थ ज्ञान पुनः प्रकट केले.
कारण त्यांना माहीत होते की कबीर सागरमध्ये हे कबीरांचे 11-12 पंथ काही छेडछाड करतील आणि यथार्थ ज्ञानाला काही त्यात फेरबदल करतील, तर परमेश्वराने दुसऱ्यांदा ते ज्ञान गाऊन सांगितले आणि अशा जागी सुरक्षित ठेवले. गरीबदासजींनी लिहिलेला एक ग्रंथ आहे आणि त्याच्याविषयी दास तर गरीबदास पंथातून वेगळा झालेला आहे. खूप माहिती होती की कोणी सर्वांनी हे सांगून ठेवले होते की गरीबदासजींनी जी वाणी लिहून ठेवली आहे त्यात कोणी मात्रा पण चुकीची लिहिली आणि कोणता फेरबदल केला वाणीत तर त्याचे खूप वाईट हाल होतील. एका संताने, लालदास नावाचा एक संत होता, दयालदास नावाचा एक संत होता, त्याने गरीबदासजींच्या वाणीत एक असा, जसे आपल्या मुलांना आईवडील शिवी देतात, तर त्याने अशा कोणत्या भाषेचा प्रयोग केला आहे धमकावण्यासाठी, चेतावनी में चूक नहीं और क्या देऊं गाली, की सांगायचे होते, खूप काही सांगितलं आणि एक शिवी देऊन तुम्हाला अशा प्रकारचे, पण अजून काही आहे. तर त्याने विचार केला की हे अभद्र शब्द आहेत, त्यांना काढून टाकतो. त्याने मूळ ग्रंथ हाताने लिहिला जायचा, तेव्हा लिहिला तर पहिला होता, तो नंतर झाला होता. त्याला संशोधन करायचे होते, त्याला पॅरालिसिस झाला आणि त्याने सगळीकडे सांगितले की बाबा या ग्रंथातील कोणत्याही वाणीची छेडछाड करू नका, माझी दुर्दशा याच कारणाने झाली आहे. आणि चुडाणीमध्ये त्याचे एक वेगळे घर पण बनलेले आहे, दयालदास कोठी म्हणतात त्याला. तर त्या परमात्म्याने असा झटका दिला की गरीबदासाच्या पंथात या ग्रंथसाहेबमध्ये कोणी 250 वर्ष झाली कोणी मात्रा पण चुकीची नाही केली, जे आज आपल्याकडे सुरक्षित आहे. तर गरीबदास साहेबजींनी वाणी लिहून घेतली होती. एक गोपालदास नावाचे दादू पंथाचे संत होते, बनलेले होते, त्यांनी हे लिहिले होते. ग्रंथसाहेब तयार झाला, हाताने लिहिला होता आणि त्यातूनच काही अंश काढून, जसे जपजी साहेब बनवले आहे गुरुग्रंथसाहेबमधून, आणि गीताजीचे कोणी नित्य काढून घेतात, 5-10 श्लोक रोज म्हणतात, असेच गरीबदासजींच्या वाणीतून ब्रह्मवेदी वगैरे जसे आम्ही तुम्हाला नित्यनियमासाठी देतो भक्तिबोधाच्या माध्यमातून, असेच ते गरीबदासजींचे शिष्य जे होते ते असे जप करत असत, नित्यनियम असेच करत असत सकाळी सकाळी. तर ते लुधियानाच्या जवळ एक गाव आहे वासियर, त्या वासियर गावात बाहेर बसून कोणी प्रवास करत होता, कुठे जात होता, पुढे पहिले पायी जात असत. तर त्याने एक तलाव पाहिला, तलावात न्हावून आणि बसला त्याच्या काठावर आणि आपले नित्यनियम करू लागला, जसे तुम्ही डेली करता सकाळी सकाळी. त्यात ब्रह्मवेदी वाचत होता तो, उंच स्वरात रात्रीच्या शांत सकाळ सकाळच्या वेळी खूप चांगला सुंदर मधुर आवाज दूरपर्यंत आणि वाचत होता. आणि परमात्म्याची वाणी तर आत्म्याला ओढून घेते. एक रामराय नावाचा सरदारजी होता आणि तो संतांच्या वाणीचा मोठा वेडा होता. त्याने पाहिले की प्रिय वाणी, संतांची वाणी कुठून उच्चारित होत आहे. तो हळूहळू तिथेच पोहोचला. जेव्हा त्याने आपला नित्यनियम केला तेव्हा त्याला विचारले की भक्ता, ही अशी प्रिय वाणी कोणाची आहे. त्या भक्ताने सांगितले की माझे पूज्य गुरुदेवजी श्री संत गरीबदास महाराजांची आहे. तर संत रामरायजींनी विचारले सरदारजींनी की हे बाबा, हे संत आता शरीरामध्ये आहेत का छोला सोडून गेले, शरीर सोडून गेले. भक्ताने सांगितले की विद्यमान आहेत. आणि गाव चुडाणीमध्ये असे गरीबदास महाराज या नावाने छोटंसं गाव आहे, कोणाला पण विचारा. त्याच्याकडून घेऊन ॲड्रेस कुठे जायचे होते चालू लागला. आता त्याने गरीबदास महाराज ऐकले होते. त्याने विचार केला, महाराजांची परिभाषा जसे आपण मानतो, जटा असतील, लटा असतील, मोठ्या मोठ्या कानात मुद्रा असतील, चिमटा असेल, लाल पिवळे कपडे असतील, अशा प्रकारे विचार करून तो चालू लागला. आता सकाळी सकाळी गाव चुडाणी पोहोचला. गरीबदासजी त्यांच्या शेतात गेलेले होते, पशूंचा चारा घेऊन यायचे, फिरायला पण जायचे. आणि तिकडून सकाळच्या वेळी जवळपासचे त्यांचे जे शिष्य होते 2-4 गावातून यायचे, 10-5 भक्त होते, तिथे बसायचे, त्यांची वाट बघायचे. तर त्यावेळी ते भक्त वाट बघत होते. गरीबदासजी शेतात गेले होते सैरसपाटा करायला सकाळी सकाळी. आणि गरीबदासजींच्या बद्दल असे होते की आले तर यायचे 1-2 तासात, नाही तर संध्याकाळपर्यंत पण नाही यायचे. काही काही वेळेला मस्त असेच बसायचे शेतात, भजन करत राहायचे, आपल्या शेतात काम करायला लागायचे. जसे तो रामराय तिथे पोहोचला, रामरायचे एक टोपण नाव होते झुमकरा.
गावात जसे तो अशी मनमौजी व्यक्ती होती, पण होता श्रद्धाळू, त्यामुळे त्याला झुमकरा म्हणू लागले. झुमकरा म्हणजे जो छोट्या छोट्या गोष्टीत कधी कशावर मस्त व्हायचा, कधी कशावर डोलायचा, म्हणजे डगमगणारा माणूस होता. यासाठी त्याला झुमकरा पण म्हणत होते. वास्तविक नाव होते रामराय. त्याने विचारले गावात की बाबा गरीबदास महाराजांचा कुठे आहे आश्रम. एका व्यक्तीने सांगितले सरळ चालत जा, ते घर आहे त्यांचे पक्के. तर तिथे पोहोचला. तिथे 5-4 भक्त बसले होते. त्यांना विचारले बाबा महाराज गरीबदासजींना भेटायचं आहे. त्यांनी म्हटले ये भक्ता, बसा सरदारजी, महाराजजी फिरायला गेले आहेत सैर सपाट्याला. तर त्याने विचारले बाबा किती वेळात येतील. म्हटले हे तर सांगू नाही शकत, त्यांची मर्जी, आले तर आले, नाही तर दुपारी उशीर पण होऊ शकतो. त्याने विचार केला की मी 250, 300, 400 किलोमीटर आलो आहे आणि संतांचे दर्शन घेऊन भोजन घेईल. त्याने विचारले की महाराजजी कुठे गेले आहेत, मी तिथेच दर्शन घेईन, नंतर मी बोलीन. त्यांनी सांगितले सरळ चालत जा, रस्ता आहे, पुढे एक कालवा लागेल, पुढे एक सरळ रस्ता जाईल आणि पुढे एक झोपडी आहे रस्त्यावरच. तिथे त्यांची मोट आहे स्वतःची, शेतात पाणी सोडायची, आणि तिथे भेटू शकतात. तो चालू लागला. त्याच रस्त्याने पुढून गरीबदासजी पशूंचा चारा डोक्यावर ठेवून, शेतकरी होते ते, धोतर कुर्ता साधा पेहराव होता इथला, येत होते. तर त्याने विचारले, रामरायने विचारले गरीबदासजींना, शेतकरी समजून, की हे शेतकऱ्या, मला गरीबदासजी महाराजांना भेटायचं आहे, त्यांचं शेत कुठे आहे. आता ते गरीबदासजी तर अंतर्यामी होते. माहीत पडले की या भक्ताच्या मनात साधू संत महाराजांची कशी प्रतिमा बनलेली आहे. आणि आता जर मी असं सांगेन की मी येतो गरीबदास, तर हा इथूनच परत जाईल, हा घरी पण नाही येणार. त्यामुळे गरीबदासजींनी म्हटले की ये भक्ता, माझ्यासोबत ये, मी तुम्हाला गरीबदासजींना भेटवीन. तर त्याने म्हटले की ते इकडे शेतात गेले आहेत. म्हटले की नाही, ये माझ्याबरोबर. तो आला परत. जे ते गरीबदासजी डोक्यावर चारा घेतलेले होते, पशूंचा, ज्वारीचा कडबा, चाऱ्याचं वाळकं बंडल, तर तिथे बसलेल्या भक्तांनी पाहिलं, दंडवत प्रणाम केला गरीबदासजींना. जे त्यांचे शिष्य बाहेरच्या गावातले आले होते, गावातले नव्हते त्यावेळी त्यांचे इतके, हे नैसर्गिक असते, दिव्याखाली अंधार, दिव्याखाली अंधारच असतो. तर रामरायने विचार केला हा कोणी चौधरी साहेब असेल आणि हे त्याचे नोकर चाकर आहेत. याने विचारले या भक्तांना रामरायने, कोण आहे हा. तर सांगू लागले हेच तर आहेत गरीबदासजी महाराज. आता त्या रामरायने विचार केला, बाबा बघ, 300, 250, 400 किलोमीटर आलो आणि हे महाराजजी मिळाले. पोखरला डोंगर निघाला उंदीर. म्हणजे ना याने कोणती माळ घातली आहे, ना याने डोक्यावर जटा ठेवल्या आहेत, ना याने अजून काही एक पण लक्षण नाही साधू असल्याचं. परंतु तो पोहोचला होता ठिकाणावर. गरीबदासजींनी त्यावेळी भक्तांना इकडे तिकडे पाठवले. कोणाला बैलांना पाणी पाजायला, कोणाला चारा घालायला, कोणाला एक बादली पाणी भरून आण माझ्यासाठी, मी आंघोळ करीन. आणि त्याला म्हटले बस बाबा रामराय. नाव पण नव्हते विचारले परमात्म्याने. म्हटले बस झूम करा, 2 मिनिट बोलतो तुझ्याशी नंतर. आता तो या गोष्टीने प्रभावित झाला की मी नाव पण नाही सांगितले, याने दोन्ही नावे सांगितली. कदाचित हा कोणी जाणकार माणूस आहे म्हणून तो बसला, नाहीतर निघून गेला असता. जेव्हा गरीबदासजी स्नान करू लागले आणि बोटाला कोणती रहाटाच्या मध्ये आल्याने जखम झाली होती शेतात काम करताना, त्याला पट्टी बांधून ठेवली होती गरीबदासजींनी. तर जेव्हा स्नान करून धोतर बांधू लागले, धोतराचा एक भाग छोटीशी पट्टी अशी बांधतात बेल्टसारखी आमच्या हरियाणात, त्याला अडबंद म्हणतात. धोतर तर त्यांनी जसे तसे नेसले शरीरावर. त्या रामरायला म्हटले, रामराय झूम करा, या सरदारजी, माझ्या बोटाला जखम झाली आहे आणि हा बेल्ट बांध माझ्या धोतराचा. अडबंद बांधू लागले. आणि तो कसा असायचा. आता मोठं धोतर आहे, हे तर असं एक्झाम्पल देतो तुम्हाला.
आता ते असं करायचे, धोत्राच्या काही भागाला त्यातूनच वेगळं काठाला आणि असे बांधायचे पोटाच्या वरती. झुमकराजी रामरायला सांगितले, घे गाठ बांधून दे. त्याने चारी बाजूंनी शरीराच्या फिरून आणि गाठ बांधू पाहिली. ती गाठ जी आहे शरीरातून निघून आलं धोतर गरीबदासजींच्या आणि त्या धोत्राला गाठ बसली. त्याला वाटले चुकलं काहीतरी, दुसरा फेरा करूया. पटापट त्याने दुसऱ्यांदा परत असंच केलं. परत ती गाठ धोत्राला बसली, गरीबदासजींच्या शरीरातून निघून आली. आता तिसऱ्या वेळी तो प्रयत्न करू लागला तेव्हा, कारण तो गरीब, तो जो रामराय होता तो श्रीकृष्ण विष्णूजींचा पुजारी होता. आता त्याला गरीबदासजींनी म्हटले, अरे रामराय, रामराय म्हणजे झुमकरा, मी तर तुझ्यासारखाच शेतकरी आहे. कारण की रामराय जो होता तो पण 900 बिघ्यांचा मालक होता, शेतकरी होता. 900 बिघा, पहिले बिघा खूप मोठा असायचा. म्हणजे आज तर 5 बिघ्यांचा 1 एकर बनतो आणि त्यावेळी 4 बिघ्यांचाच 1 एकर असायचा ना. 2.5 बिघ्यांचा, 2.25 बिघ्यांचा 1 बिघा आणि आजचा 2.25 बिघा आणि त्यावेळचा 1 बिघा म्हणजे 1.5 बिघ्याचा एकर बनतो. हे समजा 900 बिघ्यांचा मालक होता कोण? रामराय सरदारजी. आणि गरीबदासजी होते 1350 एकर, 1350 बिघा जमिनीचे शेतकरी होते. म्हणजे 2500 बिघाचे मालक होते. 2500 मोठे बिघा जे म्हटले जायचे, म्हणजे 1350च्या जवळपास एकर बनतात. इतके मोठे शेतकरी होते गरीबदासजी. आणि तो 900 बिघ्यांचा जमीनदार होता. तर त्याने ही आयडिया मनात ठेवली होती. जे ऐकले होते भक्तांकडून 2-4 मिनिटे बोलणे झाले जेव्हा गरीबदासजी स्नान करत होते आणि मग ते निघून गेले. गरीबदासजींनी पाठवले होते, जा तू अमुक काम करून ये, की हे खूप मोठे शेतकरी आहेत, 2,500 बिघा जमीन आहे यांची आणि खूप पोहोचलेले महात्मा पण आहेत. तर रामराय हा विचार करत होता की हा माझ्यासारखा शेतकरी आहे, हे त्याचे नोकरचाकर असतील इथे आणि ते याचे गुण गात आहेत. तर त्याने जेव्हा गरीबदासजींनी म्हटले, रामरायजी मी तुझ्यासारखाच व्यक्ती आहे, शेतकरी आहे, पण धोत्राची गाठ का नाही बांधता आली तुला? जेव्हा त्याने वर पाहिले तर ती लीला असते. परमात्म्याला त्याला शरणात घ्यायचे होते. गरीबदासजींच्या डोक्यावर वरचा भाग विष्णूजींचे रूप झाले आणि ते 4ही हात झाले. डोक्यावर मुकुट आणि छत्र, ते सुदर्शन चक्र फिरत होते. रामरायने चरण पकडले. थोड्या वेळाने पाहिले तर ते गरीबदासजी आहेत. त्याने विचार केला, तुझ्या मनात असाच तुझा आपलाच विचार असेल, हा तर तसा तुला झाला भ्रम. आणि मग ती त्याच्या शरीरातून निघत होती की हा कोणी जादूगार असेल. त्याच्या मनात आत्तापर्यंत हे सेटिंग होते. मग गरीबदासजी बसले, म्हणाले, ये जेवण कर आधी, मग 2 गोष्टी करू सत्संगाच्या. गरीबदासजींनी 4 तास सत्संग ऐकवला त्याला. सृष्टी रचनेपासून इथपर्यंत ब्रह्मा विष्णू महेशची सगळी स्थिती सांगितली आणि कोणत्या मंत्रांनी मोक्ष होईल आणि नानक साहेबांनी कोणत्या मंत्राचा जप केला होता जे तुमच्या हातात नाही. तेव्हा त्याने रामरायने म्हटले होते की हे भगवान, हे ज्ञान, होय होय, आजपर्यंत कोणी नाही सांगितले परमात्मा, हे कुठे लपलं होतं काय, कोणाला नाही माहिती परमात्मा. गरीबदासजी म्हणतात, कोटों मध्य कोई नहीं रे झुमकरा, अरबों में कोई गर्क सुनो रे झुमकरा, तत्व भेद कोई ना कह रे झुमकरा, ये पैसे ऊपर नाच सुनो रे झुमकरा. की या तत्वभेदाशी कोणी परिचित नाहीये, हे फक्त पैशाच्या लोभाने जंतर मंतर करत फिरतात हे संत. आणि म्हणतात, कोटी मनुष्यांमध्ये तुला तत्वदर्शी संत नाही भेटणार. अब्जांमध्ये कोणी गर्क, अब्जांमध्ये गर्क मीन्स कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट. जसं छोटं मोठं ज्ञान तर हे नकली कबीरपंथी पण ठेवतात, पण यांच्याजवळ मंत्र नाही, यांच्याजवळ अधिकार नाही नाम देण्याचा. तर जसे एका गावात जरी 5,000, एका गावाची 5,000 लोकसंख्या असेल ना, तर त्यात कमीत कमी 4,000 गुरु मिळतील. कसे मिळतील? जर कोण्या बहिणीच्या मुलाला त्रास होत आहे
एक म्हातारी येईल शेजारीण, ए मुली, याला बाहेरची बाधा झाली, याला असा ₹1.25 ठेव बोलून. दुसरी येईल, आतली काही बाधा सांगेल. चौथी सांगेल तेच तेच, तिथलंच काही सांगेल, याचं अमुक तमुक कर. कोणी म्हणेल चौकातली माती आणून त्याच्यावर फेक. म्हणजे हे सगळे गुरु सारखं काम करतात, परंतु कख नाही माहिती. कोणी रामकृष्णाची साधना सांगतात, कोणी कोणाची सांगतात. तर अशा प्रकारे म्हणतात, अब्जांमध्ये, कोटी मार्गदर्शकांमध्ये पण तुला कोणी संत नाही भेटणार. अरबों में कोई गर्क सुनो रहा जो मकरा. तर अशाच प्रकारे गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 19 मध्ये म्हटलंय की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. तर पुण्यात्म्यांनो, हा दास आहे तो महात्मा, आणि कोटी अब्जांमध्ये एकच हा दास आहे. आणि तुमचे सौभाग्य आहे, तुम्हाला आज दास हे सांगू इच्छित होता की तुम्ही सामान्य आत्मा नाही आहात, तुम्ही परमात्म्याचे विशेष प्रिय आत्मा आहात. कारण की आत्तापर्यंत तुम्हाला ज्ञान माहीत नव्हतं, अजूनपर्यंत हा सूर्योदयच झाला नव्हता या खऱ्या ज्ञानाचा. आता हा थोडासा उदय झाला आहे, ज्याच्या उजेडामध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचत आहात. तुमच्यापर्यंत संदेश पाठवत आहेत परमात्म्याचे टीव्हीच्या माध्यमातून, कोणा भावा बहिणीच्या माध्यमातून, किंवा कोणत्या बुक पुस्तकाच्या माध्यमातून. आणि तुम्ही ते पुण्यात्मे आहात की तुम्हाला सद्गुरू भेटले, आणि यावेळी हे मानव शरीर प्राप्त आहे. तर आता तुम्हाला काही भक्तांचे अनुभव ऐकवतो, ते ऐका. आता तुम्ही त्या श्रद्धाळूंचे अनुभव ऐकले. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे, तुम्हाला हे अनमोल वचन ऐकायला मिळाले. आणि या भक्तांच्या या अनुभवातून जो परमात्मा सुख देतो, आपण परमात्म्याला यासाठी आठवतो की जोपर्यंत आपण शरीरात राहू, आपले शरीर स्वस्थ राहू दे, आमची मुले ठीक राहू दे, आमच्या परिवारावर कोणते संकट नको येऊ देऊ. तर या सगळ्या संकटातून केवळ कबीर परमात्माच वाचवू शकतात. ना विष्णूजी वाचवू शकतात, ना शंकरजी वाचवू शकतात, कारण की हे सक्षम नाही आहेत, हे वासुदेव नाही आहेत, हे संकटमोचन नाही आहेत. कबीर परमात्मा ती समर्थ शक्ती आहे, ज्यांच्याविषयी गरीबदास साहेबजींनी म्हटले आहे की सतगुरु जो चाहे सो करही. कारण की परमात्मा इथे जेव्हा येतात ते सद्गुरूंचेच रूप धारण करतात, सद्गुरूंची भूमिका पण करतात. जर सद्गुरू आहे तर तो परमात्माच आहे, आणि परमात्म्याच्या ज्ञानाने परिचित त्यांचे कृपापात्र पण सद्गुरू असतात, आणि ते परमात्मा पण असतात. तर गरीबदास साहेबजींनी म्हटले होते की सतगुरु जो चाहे सो करही, और 14 कोट दूत जमडरही. ऊत भूत जम त्रास निवारे, और चित्रगुप्त के कागज पाडे. आता तुम्ही या भक्तांकडून ऐकलेत, आणि या बहिणीने सांगितले की माझे वय पण 27 वर्षांच्या पुढे नव्हते सांगितले माझ्या जन्मकुंडलीवरून, आणि आज ती 33 वर्षांची झाली. तर परमात्मा आपल्या भक्तांचे वय पण वाढवतो, परंतु खरी ओढ असेल, नियमित राहाल तर. कबीर साहेब म्हणतात, जब तक हंसा हमरी आना, काल लगे ना तेरा बाना. जोपर्यंत हा हंस आत्मा माझ्या मर्यादेत राहील, तोपर्यंत काळाचा अटॅक आपल्यावर नाही होऊ शकणार. आपण मार खातो, चूक करतो, लोकलाजेमुळे मर्यादा तोडतो, आणि मग म्हणतो आम्ही नाम घेतले होते, नुकसान झाले. कधी नाही होऊ शकणार. दासाचा 19 वर्षांचा अनुभव आहे या परमात्म्याच्या मार्गातला. तसे तर 1988 पासून दास जोडलेला आहे, परंतु 1994 पासून गुरुदेवांनी जेव्हापासून आदेश दिला नाम देण्याचा, आणि ज्या ज्या भक्तांनी पूर्ण मनापासून भक्ती केली, आज त्यांची मौजच मौज करून ठेवली आहे. तर आपण मार खातो आपल्या नालायकपणामुळे. जशी सीतेने चूक केली होती, तिला सांगितले होते या रेघेच्या बाहेर जाऊ नको, आणि तिने हा विचार केला काय फरक पडणार आहे, आत्ता आटा देऊन येईल परत. अशी आली परत, दुनियेचा नाश केला, आणि 12 वर्षांपर्यंत तिथे पडून राहिली, सडत राहिली त्या रावणाच्या कैदेत.
तर पुण्यात्म्यांनो, मर्यादेत राहा आणि भक्ती करा. 101 पिढ्या पार होतील तुमच्या. बोलो सद्गुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अक्षदा अनिल पाटील. आपण कुठून आलात? मी अंचाळे तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र येथून आली आहे. तू कुठल्या येथे शिकत आहेस? मी 10वी इयत्तेत शिकत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कधी घेतली? 2014 साली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? महाराष्ट्रात जशी पारंपरिक साधना करतात, जसं गणेश उत्सव साजरा करणे, नवरात्र साजरा करणे, त्याच पद्धतीने मी व माझा परिवार या भक्ती साधना करत होतो. संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल कसं कळालं आणि तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरण कशी ग्रहण केली? एकदा माझे वडील पंढरीची वारीला जात होते. त्यावेळेला माझे बाबा त्यांना म्हटले की तू पंढरीची वारीला न जाता माझ्यासोबत हरियाणाला चल. त्यावेळेला माझे वडील म्हटले की चला ठीक आहे, मी पण तुमच्यासोबत येतो. त्यानंतर माझे वडील त्यांच्यासोबत गेले, आश्रम वगैरे बघितला, तिथल्या सगळ्या व्यवस्था बघितल्या. त्यानंतर त्यांना तिथलं सगळं वातावरण वगैरे वेगळं वाटलं की इथे सगळं वेगळ्या पद्धतीने भक्ती साधना वगैरे करतात सगळे लोक. तर त्यांनी सांगितलं की मला इथनं गुरुदीक्षा घ्यायची. त्यानंतर त्यांनी गुरुदीक्षा ग्रहण केली. त्यानंतर ते घरी आले, सगळी भक्ती साधना वगैरे ते करत होते, जसं 3 वेळा आरती करणे, त्यानंतर जाप वगैरे करणे. त्याचा प्रभाव आमचे सगळे फॅमिलीवरती होत होता. त्यानंतर माझे वडील 4 महिन्यानंतर पुन्हा गेले तिथे आश्रमाला. तर आम्ही पण सांगितलं की आम्हाला पण यायचं आहे. तर त्यावेळेस आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो आणि तेव्हा आम्ही गुरुदीक्षा ग्रहण केली. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपले जे बाबा आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली होती आणि आपल्या वडिलांना त्यांनी विचारलं की तुम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या. ते सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेले आणि तिथली जी व्यवस्था आहे ती त्यांना आवडली, ते ज्ञान त्यांना आवडलं, म्हणून त्यांनी नामदीक्षा घेतली. तत्पश्चात आपल्या पूर्ण कुटुंबाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला विचारायचं की जेव्हापासून आपलं कुटुंब या नामदीक्षेत आलेली आहे, या सद्भक्तीत आलेली आहे, त्यानंतर आपल्याला कुटुंबाला व आपल्याला या भक्ती साधनेमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात आधी तर आम्हाला आध्यात्मिकताचा म्हणजे एक पूर्ण मार्ग भेटला, तो सगळ्यात पहिला लाभ प्राप्त झाला. त्यानंतर माझे वडील पूर्ण पद्धतीने नास्तिक होते, त्यांना कुठल्याही भक्ती साधनात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे ते कुठल्याही देवी देवतांचे पाया पडायचे नाही, काहीच करायचे नाही. त्यानंतर त्यांनी जेव्हा सद्गुरू रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर आमच्या परिवारामध्ये सगळी सुख शांती समाधान सगळं लाभलं आणि एक वेगळी फिलिंग यायला लागली कुटुंबामध्ये. त्यामुळे हा सगळ्यात पहिला लाभ झालेला आहे माझ्यासाठी. त्यानंतर माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम होता, तर मी धुळ्याचे स्पेशलिस्ट जे आहेत आय स्पेशलिस्ट त्यांच्याकडे गेले होते. तिथे त्यांनी नाही सांगितलं. त्यानंतर मी जळगाव आय स्पेशलिस्टकडे गेले होते, तिथे पण त्यांनी नाही सांगितलं. त्यानंतर मी औरंगाबादला देखील गेले होते, तिथे पण त्यांनी नाही सांगितलं की हिचा सोल्युशन कुठेच भेटणार नाही, जे आयसचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन कुठेच भेटणार नाही. मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा ग्रहण केली, त्यानंतर जेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिला, त्यानंतर मला एक वेगळंच फील झालं की जेव्हा आशीर्वाद देताना जेव्हा गुरुजींनी सांगितलं की सगळं ठीक होऊन जाईल, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा हळूहळू करत माझे डोळे पूर्ण पद्धतीने क्लिअर झाले. आणि हा विश्वास कोणालाच बसणार नाही सर. ज्यांनी माझे आधीचे डोळे पाहिले ते आता मला सांगतात की तुझे डोळे कसे काय क्लिअर झाले, ते मला पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारतात सर. त्यानंतर माझी एक लहान बहीण आहे, ती माझ्यापेक्षा 3 वर्षाची लहान आहे, तिला बोलता येत नव्हतं. जेव्हा गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला तेव्हा तिला बोलता देखील यायला लागलं. आणि त्यानंतर डिस्ट्रिक्टला सत्संग होता दर रविवारी, तर तिथे आम्ही गेलो होतो, पूर्ण फॅमिली गेलो होतो. तर माझे पप्पा कोणाच्या तरी रिलेटिव्सच्या घरी गेले, माझ्या पप्पांच्या मागे ती देखील गेली, पण पप्पांच्या सोबत गेली नाही. ती खाली जाऊन तिथेच उभी राहिली पार्किंगमध्ये जाऊन. आणि त्यानंतर कोण माणूस होता तो त्याला माहिती, त्यांनी तिला नेलं, पोलीस स्टेशनला नेऊन सोडलं. आणि त्याच्यानंतर माझे पप्पा घरी आले आणि आजी वगैरे सगळेजण तिला शोधायला लागले की बुवा गेली तर गेली कुठं ही हॉलमधून. तर सगळ्यांनी शोध घेतला. मग त्याच्यानंतर ती कुठंच सापडत नाही होती.
मग आम्ही गुरुजींना दंडवत केला, संत रामपालजी महाराजांना दंडवत केला, अरदास केली, मालिक ये क्या हो गया है, तो आप ही संभालो अब आपकी बेटी को. तर असं म्हटल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेच माझ्या पप्पांना ती पोलिसांजवळ दिसली. हा देखील एक मोठा लाभ झालेला आहे मला. त्याच्यानंतर मला भाऊ नाही होता. जेव्हा आम्ही गुरुजींची दीक्षा घेतली, संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली, त्यानंतर मला एक भाऊ देखील मिळालेला आहे. मला एक विचारायचं आहे तुला आवर्जून असं की तू आज टीनेजर्समध्ये आहे, 10वी कक्षेमध्ये तू शिक्षण घेत आहेस आणि तुझे जे काही मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आजचा जर जमाना बघितला तर सगळ्यांचा जो कल आहे तो अध्यात्माकडे अजिबात नाही आहे. सगळेजण असे चैनीच्या वस्तू ज्या आहेत, जसं मोबाईल आहेत, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे व्हिडिओ गेम्स आहेत, त्याचप्रमाणे टी व्ही सिरियल्स आहेत, काही कार्टून्स बघतात, काही सिनेमाला जातात आणि त्यांना जे आहे टी व्ही चॅनल्सवर बघणे आणि मोठमोठे ते स्पर्धा असतात, जसे काही सारेगामा आहेत, म्युझिक कॉम्पिटिशन्स असतात, डान्स कॉम्पिटिशन असतात, त्याच्यामध्ये त्यांना जास्त रस असतो आणि त्याच्यामध्ये ते तासनतास तो कार्यक्रम बघत असतात. त्याचप्रमाणे IPL आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटची स्पर्धा चालू असते, वर्ल्ड कप असतो, टेस्ट मॅचेस असतात आणि हे सगळं बघायला त्यांना खूप आनंद वाटतो. म्हणजे किंबहुना ते जे काही त्यांचा अभ्यास आहे ते बाजूला ठेवून ह्या गोष्टीकडून त्यांचं लक्ष जास्त असतं आणि त्याच्यामध्येच ते आपल्या स्वतःला खुश मानतात. म्हणजे त्यांना एकदम मनोरंजन करणं हेच त्यांना म्हणजे सौख्य असं त्यांना वाटतं आणि त्यातच ते व्यस्त असतात. तर तू यांच्यापासून अशी वेगळी का आहेस? म्हणजे तुला नाही वाटत का आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं किंवा हे टी व्हीवर IPLचे प्रोग्राम्स बघावेत, मॅचेस बघावेत किंवा हे कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हावे, सिंगिंग करावे, डान्सिंग करावे, असं तुला वाटत नाही का? पहिला मेन पॉईंट सर, तर सिंगिंग आणि डान्सिंग हे आपले कामं नाही आहे. ते कामं कोण करायचं आधी ते आपल्याला आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मला त्या गोष्टींमध्ये काहीच रस नाही आहे. जसं तुम्ही क्रिकेट वगैरे IPLची गोष्ट करताय, तर त्या गोष्टींमध्ये मी बिलकुल बी इंटरेस्ट नाही ठेवत आणि त्याच्याशिवाय मी ती ज्या टायमात जेव्हा ते सिंगिंग वगैरे काही कॉम्पिटिशन्स वगैरेमध्ये सहभाग घेतात, त्यावेळेला मला दुसऱ्या खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स आहे ज्यांच्यामध्ये मी सहभाग घेऊ शकते, त्या कॉम्पिटिशन्समध्ये मी सहभाग घेते. आणि त्याच्यानंतर राहिली गोष्ट IPL वगैरेची, तर ते सोडून त्यांनी सत्संग पाहावं असं मला वाटतं. कारण सत्संग पाहिल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ होतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनीसुद्धा सत्संग पाहावं आणि त्याच्यातनं काय संदेश देता गुरुजी तो ऐकावा असं मला वाटतं. आणि मनोरंजन करणं हे काही एक सुख शांती त्याच्यातनं काही मिळत नाही आपल्याला. आपल्याला पूर्ण भक्ती केल्यामुळे, जी आपण पूर्ण परमात्माची भक्ती करतो, त्याच्यामुळेच आपल्याला खरी सुख शांती मिळते. मनोरंजन वगैरे करणं यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीचा काहीही लाभ होत नाही. त्यानंतर ते कुठल्या पद्धतीची भक्ती करतायत आणि ते जी भक्ती साधना करतात ती प्रॉपरही करत नाही आणि मी शास्त्रांच्या अनुसार भक्ती साधना करत आहे. त्यामुळे मला मनोरंजन वगैरे करण्यात त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. मला आणखीन एक विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे असं काय ज्ञान देत आहे की जेणेकरून आज छोटा व्यक्ती, त्याचप्रमाणे वयोवृद्ध झालेले व्यक्तीसुद्धा आणि जे युवा आहेत, त्याचप्रमाणे जे गृहस्थ आहेत, हा सगळा समुदाय आज त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांच्या ज्ञानाकडे आकर्षित झालेला आहे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपलं ते भक्ती करत आहात. तर हे कसं काय आहे आणि हे कसं काय शक्य आहे की असं ज्ञान संत रामपालजी महाराज काय ज्ञान देत आहे की ज्या ज्ञानाकडे प्रभावित होऊन लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांची शिक्षा ग्रहण करतात? संत रामपालजी महाराज शास्त्र आणि वेद पुराण सगळं ओपन करून त्याच्यात काय दिलेलं आहे ते पूर्ण ज्ञान समजवत आहे. आणि जे बाकीचे जे धर्मगुरू आहेत, जसं तुम्ही सांगू शकता जे वेगळे पद्धतीचे धर्मगुरू आहेत, ते पूर्ण पद्धतीचं ज्ञान देत नाही. ते शास्त्रांच्या विरुद्ध भक्तिसाधना आपल्याला सांगतात आणि आपल्याला वाटतं की ते पूर्ण भक्तिसाधना सांगतायत, पण हे पूर्ण पद्धतीने चुकीचं आहे. तुम्ही एकदा शास्त्रांना खोलून पहा की त्यांच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. त्यांच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ना, ते फक्त संत रामपालजी महाराजच सांगतात, ते कोणच सांगत नाही. त्यानंतर संत रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे ती पूर्ण भक्ती आहे. ते शास्त्रांच्या अनुसार भक्ती साधना करायला लावता आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना लाभ प्राप्त होता. आणि जे बाकीचे जे धर्मगुरू आहेत ते शास्त्रांच्या विरुद्ध भक्ती साधना सांगतात, त्यामुळे लोकांना लाभ होत नाही. म्हणून लोक संत रामपालजी महाराज त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत आहे आणि
त्यामुळे पूर्ण एवढा समुदाय आहे, जसं लहान मुलापासून तर वृद्ध माणसापर्यंत त्यांची भक्ती साधना करत आहे. कारण त्यांची भक्ती साधना केल्यामुळे त्यांना लाभ प्राप्त होतो आहे आणि त्यांना माहिती आहे की संत रामपालजी महाराजांची भक्ती केल्यामुळे त्यांना मोक्ष मिळणार आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती शास्त्रोक्त भक्ती आहे आणि त्या शास्त्रोक्त भक्तीमुळे साधक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. तर मला विचारायचं की तुझ्यासारख्या ज्या तुझ्या मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे तुझे जे क्लासमेट्स आहेत, तुझे जे नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून तुला बघत आहेत, या सर्वांना तुझ्या अनुभवातून काय संदेश देशील? मी त्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की मानुष जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे, बहर न लगता डाल. मनुष्य जन्म एकच वेळेस मिळतो, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. नंतर तुम्हाला 84 लाख योनी भोगून मनुष्य जन्म भेटतो का नाही भेटतो त्याची गॅरंटी कोणच घेणार नाही आहे. म्हणून आता तुम्हाला जो मनुष्य जन्म भेटलेला आहे तो तुम्ही गाणी वगैरे न ऐकता सत्संग ऐकण्यात घालवावा. तो वेळ तेवढा सत्संग ऐकण्यात घालवावा आणि त्यानंतर बाकीचे जे मनोरंजनचे जे चॅनल्स वगैरे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही थोडं भक्तीकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि त्यानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींना फक्त एवढाच संदेश देईल की हा जन्म एकचदा मिळालेला आहे, तो तुम्ही भक्ती साधना करण्यात घालवावा असं मला वाटतं, ना की मनोरंजन करण्यात. तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण करावी, तुम्ही त्यांचं ज्ञान समजावं. त्यासाठी संत रामपालजी महाराजांचे 2 पुस्तक आहे, ज्ञानगंगा व जिनी की राह, ते तुम्ही मागवू शकता ऑनलाईन. ते तुम्हाला फेसबुकवरती एक वेबसाईट असते, त्याच्यावरती तुम्हाला ते पुस्तक निःशुल्क भेटून जातील. त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या सोशल मीडियावरती विविध वेबसाईट आहेत, जसं इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, ट्विटर, शेअरचॅट, स्नॅपचॅट, त्याच्यावरती विविध प्रकारचे वेबसाईट आहेत. संत रामपालजी महाराज सर्च केल्यानंतर त्या सगळ्या वेबसाईट ॲप्लिकेशन्स ओपन होतात. तिथून तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजायचं आणि त्यांची दीक्षा ग्रहण करायची. जसं आपण सांगत आहात की आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान अगदी सहज उपलब्ध आहे. जसं तुमचं फेसबुक असो, ट्विटर असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, बरेचसे सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहे त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज उपलब्ध आहे. त्यांची वेबसाईट आहे, त्यांचं ॲप्लिकेशन आहे, तिथून साधक त्यांचं जे ज्ञान आहे हे बघू शकतो, ऐकू शकतो आणि त्याला जर वाटलं तर तो संत रामपालजी महाराजांशी जोडू शकतो. मला एक विचारायचं आहे की सर्वसाधारण व्यक्ती ज्याला ह्या गोष्टीची माहिती नाही आणि तो जो तुझा प्रोग्राम आज बघत आहेत त्या व्यक्तीला जर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तुम्ही माझा जो हा इंटरव्ह्यू पाहत आहात त्याच्या खाली काही नंबर फ्लॅश होत आहेत. तो व्यक्ती त्या नंबरवरती कॉल करून तिथे आश्रमला कॉल जातो. त्यानंतर ते त्यांना सांगता की नामदान सेंटर वगैरे कुठं आहे, ते ज्ञान कसं आहे ते त्यांना समजवता. त्यानंतर तो व्यक्ती देखील संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा ग्रहण करू शकतो. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज जे विविध चॅनलवर सत्संग येतात आणि सत्संग प्रसारित होत असताना काही नंबर त्या स्क्रीनवर चालत असतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरु उपदेश घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळेल? संत रामपालजी महाराज अगदी निःशुल्क नामदीक्षा देतात व त्यासोबतच भक्ती सामग्री देखील देतात. म्हणून त्यासाठी साधकाला एकही पैसा मोजावा लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.